मॅडम आता मला शांतपणे सांगा की नेमकं काय घडलं. अहो मी इथे आले होते आणि वरून त्या आजी पडल्या आणि कोणी आहे का? कोणी आहे का इथे? मॅडम जेव्हा ती व्यक्ती वरून खाली पडली त्यावेळेला त्या व्यक्तीला कोणी ढकलताना तुम्ही पाहिलं का किंवा तिकडे कोणी उभं होतं का? नाही, पण ती माझ्या समोर पडली आहे खरंय. साहेब आजूबाजूला सगळं पाहिलं पण बॉडी कुठेच सापडली नाही. हे बघा मॅडम, एखादी व्यक्ती एवढ्या उंचीवरून खाली पडते तेव्हा इथे काही ना काहीतरी पुरावा नक्कीच मिळाला असता, शिवाय आजूबाजूच्या लोकांना तरी कळालं असतं. पण इथे तर तसं काहीच नाही मॅडम. अहो साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं. मी नाकाच्या इथे हात नेऊन बघितलं तर श्वास चालत नव्हता. त्यांनी माझ्या समोर प्राण सोडला त्यांनी. बघा मॅडम, प्लीज शांत व्हा. मला कळते तुम्हाला मोठा धक्का बसलाय. तुमचं नाव काय म्हणालात मॅडम? सौभाग्यवती वृंदा मोह. हे बघा वृंदा मॅडम, पोलीस कारवाई ही पुराव्यांवरतीच चालते, अंदाजावरती नाही. अहो साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. त्यांना कोणीतरी नक्कीच ती बॉडी हलवली आहे इथून. अहो मॅडम, तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतं का? हे बघा मॅडम, सध्या घटनास्थळी कोणताच भौतिक पुरावा नाहीये. फक्त तुमचंच म्हणणं आहे की इथे मृतदेह होता, पण बाकीची परिस्थिती काहीच दर्शवत नाहीये. हे बघा मॅडम, आम्हाला फक्त इतकंच काम आहे का? मुंबई पोलीस म्हणजे तुम्हाला खेळ वाटला का? ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणताय तशी आम्ही चौकशी करू. हवालदार, तुम्ही हा एरिया परत चेक करा, CCTV फुटेज चेक करा, आजूबाजूच्या लोकांना विचारा काही माहिती मिळते का, आणि काही कळलं तर लगेच मला कळवा. मॅडम, तुम्हाला मी परत विचारतोय, तुम्हाला खात्री आहे ना तुम्ही जे सांगताय ते खरंच घडलंय म्हणून? अहो हो, मी सांगते ना, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय ते सगळं. हाताला काय लागलं? वृंदा, वृंदा, अभिमन्यू, काय झालं? पोलिसांना आत्ताच फोन नको करूस. आजी अगं पोलिसांना? अभिमन्यू, पोलिसांना आत्ता आपण फोन केला तर पोलीस प्रोटेक्शन घ्यायला लागेल. मग आपल्याकडे कोण येतं कोण जातं ह्याचा सगळ्याचा हिशोब द्यायला लागेल आपल्याला. जखम झाली. हॉस्पिटलमध्ये उपचार झाले? हा, म्हणजे हॉस्पिटलमध्ये स्ट्रॉंग इंजेक्शन दिलं असेल, त्यामुळे कधी कधी भासी होतात. अहो भास नाही झालेत मला. मी सांगतेय ना तुम्हाला, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तुम्ही ऐकत का नाही आहात माझं? मी खरं बोलतेय, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. अहो मॅडम, पुन्हा पुन्हा तेच का सांगताय आम्हाला? इथे कसलाच पुरावा नाहीये. हे बघा, पोलिसांना खोटी माहिती देणं हा कायद्याने गुन्हा आहे, आणि तुम्हाला जर काही पुरावा मिळाला तर तुम्ही आम्हाला कळवा, तेव्हा आम्ही बघू. हे चला रे, निघतो आम्ही. आता काय करू? कुठे गेली ती? इथेच तर पडली होती. रक्ताचे डाग पण दिसत नाहीये. झालं समाधान? झालं समाधान? सगळी खोली उलथापालथ करून झाली ना? नाही ना सापडलं काही?